नमस्कार मित्रांनो, मी आपणा सर्वांचे कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आणि आपण बघत असलेल्या निबंध या मॉड्यूलच्या सिरीज बद्दल आपण आज पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. आजचं हे आपलं चौथं सत्र असणार आहे. यापूर्वीचे 3 सत्र आणि इंट्रोडक्शनचं जो आपलं सत्र होतं, हे सत्र आपण जर का बघितलं नसेल तर मी आपणास विनंती करतो की आपण हे सत्र बघून निबंध जो UPSCला किंवा MPSCला जो अपेक्षित असतो तो कसा लिहिण्यात यावा, जेणेकरून आपण 250 मार्काला एक न्याय देऊ शकतो. अशा पद्धतीने त्याचं विवेचन करणे, त्याची रचना करणं, अशा वेगवेगळे जे ॲस्पेक्ट्स आहेत हे आपण ऑलरेडी या अगोदरच्या लेक्चर्समध्ये आपण बघितलेले आहेत. मी डॉक्टर भूषण पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करून आपण लेक्चरकडे वळणार आहोत. टॉपिक क्रमांक 4 जो आहे, जो 2024ला झालेल्या मेन्सच्या UPSCच्या परीक्षेमध्ये टॉपिक क्रमांक 4 सेक्शन ए मधला जो आहे तो अशा प्रकारे होता की द डाउटर इज ट्रू मॅन ऑफ सायन्स. द डाउटर इज ट्रू मॅन ऑफ सायन्स म्हणजे संशयी हा खरा विज्ञानाचा माणूस आहे. म्हणजे या ठिकाणी जरी मॅन हा शब्द वापरलेला असला तरी हा शब्द हा जेंडर न्यूट्रल म्हणूनच आपल्याला घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्याला एक या ठिकाणी ह्युमन बिईंग हा शब्द वापरणं जास्त ॲप्रोप्रिएट राहिलं असतं, जेणेकरून जे इतर जेंडर जे आहेत जसे की फिमेल जेंडर आहे असेल, मेल जेंडर आहे आणि ट्रान्सजेंडर, अशी विविध जेंडर जे आहेत हे इन्क्लुझिव्ह किंवा सर्वसमावेशक झाले असते. पण ठीक आहे, आता UPSCने हा टॉपिक जरी त्या सेन्समध्ये विचारला असेल तरी ही कोट जुन्या काळातली आहे. त्या काळामध्ये मॅन हा जो शब्द आहे हा एक अत्यंत युनिव्हर्सली वापरला जायचा सर्व जेंडरसाठी. तर त्याप्रमाणे आपण जर का बघितलं तर संशयी हा खरा विज्ञानाचा माणूस आहे याचं जर का आपण या टॉपिकचं जर का आपण एक विश्लेषण केलं, आपण बघितलं होतं इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये की कुठलाही टॉपिक जे आपल्याला समोर आला असेल, सेक्शन ए मधले 4 आणि सेक्शन बी मधले 4 यापैकी आपल्याला जो टॉपिक निवडायचा आहे त्याची निवड कशी करावी, ती निवड करतानाचे निकष काय होते हे आपण ऑलरेडी आपले बघून झालेले आहेत यापूर्वीच्या लेक्चर्समध्ये. तर आपण टॉपिक निवडत असताना आपण सारासार विचार करून टॉपिक जर का निवडला म्हणजे त्या टॉपिकचा असणारा टोन जो पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह आहे, त्याचा ब्रॉडनेस किंवा नॅरोनेस म्हणजे तो किती व्हास्ट टॉपिक आपण बघू शकतो मल्टिपल लेवलला, मग ती इंडिव्हिज्युअल लेवल असेल, फॅमिली लेवल असेल, सोसायटल लेवल असेल, नॅशनल लेवल असेल आणि इंटरनॅशनल लेवल असेल, अशा प्रकारे आपला निबंध हा बिल्टअप करायचा असतो. त्याचप्रमाणे टॉपिकचं जर का आपण ॲप्रोप्रिएट विश्लेषण करू शकलो नाही तर संबंध निबंध जो आहे आपला हा पूर्णपणे वेस्ट जाण्याची शक्यता असते. म्हणून मित्रांनो, आपल्याला काळजीपूर्वक प्रत्येक टॉपिकचं विश्लेषण करणं फार आवश्यक आहे. आणि हे विश्लेषण कसं करायचं हे मी आपणास आपल्या कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून जे आपलं निबंधाचं मॉड्यूल असणार आहे याच्यामध्ये आपण टप्प्याटप्प्याने अगदी सहजरित्या शिकणार आहोत. तर आपण वळवणार आहोत या टॉपिककडे. त्याचं विश्लेषण करत असताना आपण हा जो टॉपिक आहे हा या विषयावर जोर देतो की शंका जी आहे, शंका ही या ठिकाणी जी घेतलेली आहे ही पॉझिटिव्ह सेन्समध्ये घेतलेली आहे. शंका हे गृहीतकांवर प्रश्नचिन्ह लावण्याचं काम करतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर का आपण न्यूटन्सचे जर का लॉ घेतले, न्यूटन्सचे जे लॉ होते म्हणजे न्यूटनचे 3 ते 4 जे लॉज आहेत सायन्समधले, हे बरेच वर्षांपर्यंत हे युनिव्हर्सल किंवा सर्व समावेशक असे मानले गेलेले होते. पण सायन्स जे आहे किंवा शास्त्र जे आहे हे येणाऱ्या काळानुसार किंवा वेगवेगळ्या त्याच्यावरचे चालणारे आपण जे प्रयोग असतात या प्रयोगांच्या अन्वयनार्थ त्यांचं जे आहे हे रूपांतर हे वेगवेगळ्या संशोधनामध्ये होत असतं. म्हणून ज्याप्रमाणे न्यूटन्सचे जे लॉ होते हे बऱ्याच काळ युनिव्हर्सल मानले गेले, परंतु आईन्स्टाईनच्या थेरीनंतर, आईन्स्टाईनची थेरी आपल्या सर्वांना माहीत असेल, जनरल थेरी ऑफ रिलेटिव्हिटी, या थेरीनंतर जे न्यूटनचे लॉ होते यांना बऱ्यापैकी चॅलेंजेस होऊन त्याच्यामध्ये बरेचसे ॲडव्हान्समेंट आली. आणि भविष्यात आईन्स्टाईनच्याही जे तत्व होते, प्रिन्सिपल होते, यांना बऱ्याच प्रमाणात चॅलेंज झाले. जसे की स्टीफन हॉकिंग्स आपण नाव ऐकलं असेल, त्यांनी बऱ्यापैकी या जे आईन्स्टाईनचे सिद्धांत होते यांना बऱ्यापैकी चॅलेंज करून त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने संशोधनाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे. तर मित्रांनो, या टॉपिकचा सेन्स हा सांगतो की शंका जी आहे हे गृहीतक म्हणजे जे आतापर्यंत चालत आलेल्या ज्या काही रूढी परंपरा असतील किंवा ज्या काही संशोधित गोष्टी असतील त्याच्यावर विविध प्रकारे प्रयोग करून त्याच्यावर प्रश्नचिन्ह लावण्याचे काम आणि ते सिद्ध करण्याचं काम करत असतात. म्हणून शंकाच जर का उपस्थित नाही झाली, म्हणून शंका ही शोधाची जननी आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर आपण जर का शंकाच उपस्थित केली नाही तर आपल्याला संशोधनाची दिशा किंवा दशा जी आहे ही बदलणं फार अवघड होतं. त्याचप्रमाणे वैज्ञानिक ज्ञान जे आहे मित्रांनो हे
न्यूटनच्या जे गृहीतक आहे याचं कठोरपणे परीक्षण करण्याचे महत्त्व प्रतिबिंबित करते. म्हणजे काय, तर कुठलाही जो शोध असेल ह्याच्यावर जर काही शंका घ्यायची असेल तर शंकाला काहीतरी पाठपुरावा किंवा काहीतरी पुरावे आपल्याकडे असणं आवश्यक असतं. म्हणून त्याच्यासाठी कठोरपणे परीक्षण करणं हे तितकंच महत्त्वाचं ठरतं. जसं मी सांगितलेल्या उदाहरणामध्ये न्यूटनच्या सफरचंदाच्या प्रयोगानुसार जो ग्रॅव्हिटेशनचा जो लॉज दिले गेले किंवा वेगवेगळे जे लॉज दिले गेले हे बरेच काळासाठी युनिव्हर्सल मानले गेले, परंतु आईन्स्टाईनने काय केलं, त्याचं कठोरपणे परीक्षण करून शंका उपस्थित केला आणि यातनं जे सायन्स जे आहे हे अधिकाधिक प्रगल्भ आणि प्रगत होत गेलं. जसं की आपण बघितलं असेल नुकतंच ब्लॅक होल नावाची जी गोष्ट आहे, ही ब्लॅक होल कॉन्सेप्ट जी आहे ही आईन्स्टाईनने जी डेव्हलप केली होती याला चॅलेंज करून, न्यूटन्सच्या लॉजला चॅलेंज करून. तर तशा प्रकारे सायन्स जे आहे हे अधिकाधिक प्रगत होऊ शकतं. म्हणूनच या टॉपिकचं विश्लेषणार्थ आपण हे समजू शकतो की जो कोणी शंका घेतो ती शंका जी आहे ही पॉझिटिव्ह सेन्सने घ्यायची आहे, की जो कोणी शंका घेतो पण ती शंका कशाच्या आधारावर असेल तर कठोर परीक्षणाच्या आधारावर असेल, तोच खरा शास्त्राचा माणूस आपण समजलं पाहिजे. आपण आता सायन्स म्हटलं म्हणजे फक्त जनरल सायन्सकडे किंवा फिजिकल सायन्सकडे न बघता आपण जर काही इतर सायन्सही बघितलं, जसं पॉलिटिकल सायन्स असेल याच्यामध्ये कॅपिटलिस्ट थेरी असेल किंवा डेमोक्रॅटिक प्रिन्सिपल्स असतील, की लोकशाहीचा जन्म कुठून झाला, तर लोकशाहीचा जन्म हा त्याच्या गरजेनुसार त्यातनं जे लोकांनी जे शंका उपस्थित केली त्या तत्कालीन राज्यव्यवस्थेवर त्यातनं लोकशाहीचा जन्म झाला. त्याचप्रमाणे सायन्स म्हटलं म्हणजे आपले मेडिकल सायन्स असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सायन्सेस आहेत, याच्यामध्ये आपल्याला हे सगळे सायन्स उलगडून त्याची उदाहरणं देऊन आपल्याला हा निबंध लिहिणं अपेक्षित होतं. तर आपण इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्ये बघितल्याप्रमाणे आपण जर का बघितलं नसेल तर कृपा करून ते लेक्चर पुन्हा एकदा बघा, की आपण निबंध लिहित असताना 250 मार्काचा निबंध लिहित असताना 1200 शब्दांपर्यंत आपल्याला निबंध लिहायचा आहे. तर त्यामध्ये रचना जी आहे, निबंधाची जी कच्ची रचना आहे ही फार फार महत्त्वाची ठरते आणि त्या रचनेच्या आधारावर आपण एक निबंध बंदिस्त स्वरूपात लिहू शकतो आणि कुठले मुद्दे क्रमाक्रमाने म्हणजे क्रोनॉलॉजिकली लिहू शकतो याचा सुद्धा आपण एक विवेचन या ठिकाणी मांडू शकतो. म्हणून रचना करणं फार आवश्यक आहे. तर ब्रॉड क्वेश्चनमध्ये किंवा मॅक्रो डायमेन्शनमध्ये जर का आपण विचार केला तर आपण सुरुवात करू शकतो की 3 प्रश्न आपण विचारणार आहोत या ठिकाणी, की संशयक म्हणजे काय. तर संशयक म्हणजे काय, की जो संशयक म्हणजे डाउटर, ठीक आहे. तर डाउटर म्हणजे काय, तर तो डाउटर जो प्रश्न निर्माण करतो, त्याचप्रमाणे नुसते प्रश्न निर्माण न करता त्याचे पुरावे शोधतो. ते पुरावे शोधून विद्यमान जी विश्वास आहे, विद्यमान जे आपल्याकडे जो काही ऍक्सेप्टेड गोष्टी आहेत त्यांना एक आव्हान उपस्थित करतो, पण ते कशाच्या आधारावर, तर पुराव्यांच्या आधारावर. त्याला काय म्हटलं गेलेलं आहे, डाउटर. म्हणजे आपण या ठिकाणी बघू शकतो की जो आपल्याला निबंधाचा जो टॉपिक आहे यातले जे की टर्म आहे किंवा की वर्ड आहे डाउटर, याला आपण काय केलेलं आहे, डिफाईन केलेलं आहे. याची आपण व्याख्या या ठिकाणी थोडक्यात मांडलेली आहे आणि ती व्याख्या जी आहे ही खूप ब्रॉड आणि किंवा मोठ्या असे प्रगल्भ प्रमाणात आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचप्रमाणे दुसरा जो आपण रचनेमध्ये प्रश्न येतो तो आहे की विज्ञानासाठी शंका का आवश्यक आहेत. तर आता आपण याचं अनालिसिस करणार आहोत टॉपिकचं, की का आवश्यक असतात शंका. तर याचं मागचं कारण आपण त्या ठिकाणी देणार आहोत, रिझनिंग आपण देणार आहोत आणि रिझनिंग देणं हे निबंधामध्ये फार जास्त आपल्याकडनं अपेक्षा केली असते कमिशनकडनं. तर विज्ञानासाठी शंका का आवश्यक आहेत, तर कारण तेव्हाच आपण आपल्या सभोवतालच्या घटना ज्या आहेत आणि घटनांचे स्पष्टीकरण आपण त्या ठिकाणी शोधू शकतो. म्हणजेच काय, फॉर एक्झाम्पल जर का न्यूटनने सफरचंद यापूर्वीही पडलं असेल, पण न्यूटनने सफरचंद पडल्याचं बघितलं आणि त्याच्यावर त्या घटनेला त्याने स्पष्टीकरण शोधलं आणि त्यातनं गुरुत्वाकर्षणाचे नियम किंवा ग्रॅव्हिटेशनचे लॉज जे आहेत हे बाहेर आले. तर म्हणून विज्ञानासाठी शंका घेणं फार आवश्यक असतं, जेणेकरून आपण आपल्या सभोवतालच्या घटनांचं एक परिपक्व असं विवेचन करू शकतो. म्हणून त्याचप्रमाणे आपण तिसरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करणार आहोत, की संशय करणारा हा विज्ञानाचा माणूस कसा असतो. म्हणजे एखाद्या व्यक्ती जो डाउटर आहे किंवा संशय निर्माण करणारा आहे हा विज्ञानाचा माणूस कसा आहे, जो आपल्या निबंधाचा टोन आहे त्याला आपण करणार आहोत. तर आपण याचं रिझनिंग देणार आहोत, याचं आपण कारण देणार आहोत. कारण तो संशय करणारा विज्ञानाचा माणूस कसा असतो, तर तो तर्कशुद्धता, तर्कशास्त्र आणि अनुभवजन्य पुरावे शोधतो. थोडक्यात सांगायचं तर तो पुरावे शोधतो, पण ते पुरावे सुद्धा कसे असतात, तर्कशुद्ध, तर्कशास्त्र आणि अनुभवजन्य. म्हणून जो टॉपिक आहे की संशयक किंवा डाउटर जो आहे हा खऱ्या अर्थाने विज्ञानाचा माणूस ठरतो किंवा विज्ञानाचं एक आपण त्याला काय म्हणू शकतो, रोल मॉडेल ठरतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे रचना केल्यानंतर आपण वेगवेगळ्या पॅराग्राफ्समध्ये त्याचं उदाहरणांचा सपोर्ट देऊन, डेटा फॅक्ट देऊन किंवा करंट अफेअरचे काही उदाहरणं देऊन
आपण या ठिकाणी याची उदाहरणं या निबंधाचं आपण रचना आपल्या निबंधामध्ये उतरवू शकतो, जेणेकरून आपला निबंध हा अधिकाधिक परिपक्व होईल. जसं उदाहरणार्थ आपण जर का या ठिकाणी म्हटलं तर आपण क्रिप्टोकरन्सी जे आहे, करंट अफेअरमधली क्रिप्टोकरन्सी, तर याचं निर्माण सुद्धा एका संशयास्पद व्यक्तीच्या आपल्या जिज्ञासेपोटीच निर्माण झालेला आहे. म्हणजे शंका जी आहे हिला या गोष्टीला या ठिकाणी जिज्ञासा म्हणून आपल्याला लिंक करायचं आहे, जेणेकरून आपण सायन्स किंवा शास्त्र जे आहे हे अधिकाधिक प्रगल्भ पद्धतीने मांडू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला रचना करणं अपेक्षित होतं आणि आपला निबंध जो आहे हा 1200 शब्दांपर्यंत आपण लिहू शकतो. तर आपण आता याचं स्पष्टीकरण थोडक्यात बघणार आहोत. आपण हे स्पष्टीकरण जे आहे हे प्रातिनिधिक स्वरूपात बघणार आहोत, जेणेकरून आपल्याला निबंध लिहिताना कशा पद्धतीने निबंधाचे पॅराग्राफ्स बनवले पाहिजे, वाक्यरचना बनवली पाहिजे आणि निबंध अधिकाधिक विश्लेषणात्मक कसा असू शकतो याचा आपण फक्त याच्यामध्ये एक अंदाज घेणार आहोत किंवा एक प्रातिनिधिक स्वरूपात बघणार आहोत. आणि संबंध जे डिटेल्स जे स्किल्स आहेत स्पष्टीकरण लिहिण्याचे, विवेचन करण्याचे, रचना करण्याचे, हे आपण आमच्या निबंधाच्या मॉड्यूलमध्ये बघू शकता. निबंधाचं मॉड्यूल आपण लवकरच सुरू करणार आहोत आणि या निबंधाच्या मॉड्यूलमध्ये आपल्याला निबंध लिहिण्यापासून त्याच्यामध्ये इंट्रोडक्शन असेल, बॉडी असेल, कन्क्लुजन असेल, आर्ग्युमेंट्स असतील, उदाहरणं असतील, कंटेम्पररी किंवा करंट अफेअर्सचे लिंकेजेस असतील, त्याचप्रमाणे आपण निबंध लिहित असताना याच्यामध्ये जो फ्लो असतो किंवा त्याच्यामध्ये एक जी फ्लुइडिटी असते ही कशी मेंटेन ठेवायची, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो टॉपिक आहे या टॉपिकच्या चौकटीमध्ये राहून आपला निबंध कसा परिपूर्ण आणि परिपक्व पद्धतीने मांडायचा हे आपण आपल्या निबंधाच्या मॉड्यूलमध्ये बघणार आहोत. तर मी आपणास विनंती करतो की जास्तीत जास्त लोकांनी या मॉड्यूलचं आपण लाभ घ्यावा, जेणेकरून आपल्याला निबंधाचा जो प्रिपरेशनचा टाइम जो आहे हा फार मोठ्या प्रमाणात रिड्यूस करून आपण इतर सब्जेक्टसाठी त्या टाइमला आपण व्यवस्थित इन्व्हेस्ट करू शकता. त्याचप्रमाणे आपण काही टॉपिकवर आपण टेस्ट सुद्धा घेणार आहोत, जी आम्ही 1-to-1 सेशनच्या माध्यमातून आपले प्रत्येक डाऊट जो आहे तो आपण यातून क्लिअर करणार आहोत. तर अशा पद्धतीने टेस्ट दिल्यानंतर आणि प्रॅक्टिस केल्यानंतर आपल्याला निबंध जे 250 मार्काचा निबंधाचा जो मॉड्यूल आहे हा अत्यंत इझी आणि अत्यंत केक वॉक टाईप आपण यामधनं या निबंधाच्या मॉडेलकडे बघू शकता आणि आपले अधिकाधिक मार्क आपण यामध्ये स्कोअर करू शकता. तर आपण प्रातिनिधिक स्वरूपात बघणार आहोत स्पष्टीकरण. तर संशयवाद जो आहे, संशय किंवा डाऊट घेण्याची जी वृत्ती आहे ही शोधाला चालना देत असते. कशा प्रकारे? तर विज्ञानात शंका जी आहे ना ही दुर्बलतेचे लक्षण मानलं जात नाही. म्हणजे विज्ञानामध्ये जर का शंका उपस्थित केली तर त्याला दुर्बलता न मानता त्याला जिज्ञासा म्हणून बघितलं जातं. त्याचप्रमाणे चौकशीचा एक आवश्यक प्रारंभिक बिंदू मानला जातो आणि त्यातनंच काय होते तर विज्ञानाच्या शोधाला चालना मिळते. त्याचप्रमाणे खरा शास्त्रज्ञ जो आहे, कारण शास्त्रामध्ये शास्त्रज्ञ महत्वाचा असतो, हा सतत गृहीतके आणि अगदी प्रस्थापित जे ज्ञान आहे त्यावर प्रश्न विचारतो. खरा शास्त्रज्ञ काय करतो तर प्रस्थापित ज्ञानावर प्रश्न विचारतो, जेणेकरून काय होते शोधाला अधिकाधिक चालना मिळते. त्याचप्रमाणे पुरावे शोधण्यासाठी, त्याचप्रमाणे प्रयोग चालवण्यासाठी आणि दाव्यांची पडताळणी करण्यासाठी अशा प्रकारे शास्त्रज्ञ जे आहेत हे संशय घेऊन नवीन नवीन सत्यांचा शोध लावत असतात. जसं मी तुम्हाला उदाहरण सांगितलं त्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाच्या नियमांवर आईन्स्टाईनने केलेलं काम. त्याचप्रमाणे शंका ज्या आहेत या गंभीर विचारांना प्रोत्साहन देत असतात. म्हणजे शंका उपस्थित केल्यानंतर फॉर एक्झाम्पल ईव्हीएम आपण आताच बघितलं असेल की सार्वत्रिक ज्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या, त्याच्यामध्ये ईव्हीएम जी आहे, ईव्हीएम टेक्नॉलॉजीवर बऱ्याचदा प्रश्न उपस्थित केले गेले. त्याचं भविष्यात काय होतं आपण ते बघूया. पण शंका जी आहे गंभीर विचारांना प्रोत्साहन देत असते. त्यातनं काय होते तर कठोर छाननी एक होते आणि जितक्या पद्धतीने गंभीर विचारांचं आणि कठोर छाननी जेवढी होईल तेवढी ठोस पुराव्यांवर विश्वास निर्माण केला जातो. ते जसं मी उदाहरण मगाशी सांगितल्याप्रमाणे की आयझॅक न्यूटनचे जे गुरुत्वाकर्षणाचे नियम होते ते भौतिक शास्त्रामध्ये सार्वत्रिक मानले जात होते, परंतु आईन्स्टाईन सामान्य सापेक्षवादाचा जो सिद्धांत आहे, थिअरी ऑफ जनरल रिलेटिव्हिटी, यांनी न्यूटनच्या कल्पनांवर संशय व्यक्त केला आणि न्यूटनच्या नियमांमधील विसंगती ज्या होत्या त्या उघड केल्या. जसं उदाहरणार्थ ग्रहाची गती आणि प्रकाशाचं वर्तवणूक, म्हणजे लाईटचं जे बिहेवियर आहे, आपण जो बघतो की स्पेसमधला लाईट असेल किंवा प्लॅनेट्स असतील त्यांची जी गती आहे या विसंगती या आईन्स्टाईनने शोधून काढल्या. कशाच्या माध्यमातून? आयझॅक न्यूटनच्या नियमांवर प्रश्नचिन्ह उभं करून. अशा प्रकारे मित्रांनो आपण एक छान पॅराग्राफ जो आहे हा अगदी सुरुवाती संशयवादापासून ते शास्त्रज्ञांपासून तर त्याच्यामध्ये प्रोग्रेस कशी केली जाते आणि प्रोग्रेस करून उदाहरणार्थ दाखल आपण या पद्धतीने एक पॅराग्राफ जो आहे
किंवा एक विषयाशी संबंधित जो कनोरा आहे हा आपण उलगडणार आहोत. तर अशा प्रकारे जर का आपण स्पष्टीकरण जर का आपण परिपक्व पद्धतीने लिहिलं मित्रांनो, तर अशा प्रकारे 8 ते 9 पॅसेज आपल्याला फक्त लिहिण्यास आपल्याला मुभा आहे, जेणेकरून आपले 1000 ते 1200 शब्दांमध्ये निबंध जो आहे अत्यंत सुटसुटीत आणि सुसूत्रतेने आपण लिहू शकतो. म्हणून मित्रांनो, रचना आणि स्पष्टीकरण त्याचप्रमाणे टॉपिक सिलेक्शन हे अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी असतात. तर हे सगळं करत असण्यासाठी आपल्याला हँड होल्डिंग फार महत्त्वाची आहे, आपल्याला एक मार्गदर्शन फार महत्त्वाचं आहे. आणि हे आम्ही कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हबच्या माध्यमातून आपल्याला निबंधाचे जे मॉड्यूल असणार आहे या मॉड्यूलच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी आम्ही आपणास शिकवणार आहोत. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी काही संभाव्य उदाहरणं जे आहेत ही अजून वापरू शकतो. जसे की महाराष्ट्रातलंच उदाहरण जर का आपण बघितलं तर मित्रांनो, नरेंद्र दाभोळकर जे होते यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या माध्यमातून वैज्ञानिक स्वभाव कसा आपण विकसित करावा, तर त्यांनी अंधश्रद्धा ज्या होत्या या अंधश्रद्धांवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले, संशय घेतला आणि याच विश्लेषण विवेचन करून त्यांनी विज्ञाननिष्ठ सोसायटी कशी निर्माण करावी, जे आपल्या संविधानामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की सायंटिफिक टेम्पर, विज्ञाननिष्ठता जी आहे ही कशी आपण डेव्हलप करावी, हे नरेंद्र दाभोळकरांच्या उदाहरणातून आपण लिहू शकतो. आणि आपण म्हणू शकतो की नरेंद्र दाभोळे खऱ्या अर्थाने काय होते, तर शास्त्राचे किंवा सायन्सचे ट्रू मॅन होते. ठीक आहे. त्याचप्रमाणे गॅलिलिओ जो होता मित्रांनो, आपण बघितलं असेल की 16व्या शतकामध्ये गॅलिलिओने सांगितलं होतं की युरोपमध्ये जी मान्यता होती, युरोपमधली मान्यता अशी होती वर्षानुवर्ष की म्हणजे सूर्य, पृथ्वी जे आहे हे पृथ्वी सगळ्या ग्रहमालेचा केंद्रबिंदू आहे आणि सूर्य जो आहे हा पृथ्वीच्या अवतीभोवती फिरत असतो, अशी तोपर्यंत युरोपमध्ये मान्यता होती. परंतु गॅलिलिओ हा पहिला शास्त्रज्ञ होता की ज्यांनी आपणास पृथ्वी हे केंद्रबिंदू नसून सूर्य हा केंद्रबिंदू आहे आणि सूर्याच्या अवतीभोवती ही ग्रह तारे फिरत असतात, अशा प्रकारे कल्पना मांडली होती. म्हणजे त्यांनी गॅलिलिओनी काय केलं, तर अगोदरच्या जी मान्यता होती, अगोदरचे जे गृहीतक होतं याला प्रश्नचिन्ह किंवा संशय निर्माण करून त्याच्यावर आधारित प्रयोग करून त्यांनी हे सूर्यकेंद्रित आपली जी ग्रहमाला आहे याचा कॉन्सेप्ट मांडला आणि बऱ्याच लोकांचं बरेचसे जे काही अंधकारमय जे जीवन लोक जगत होते या कॉन्सेप्टच्या बद्दल हे त्याने दूर करण्याचा प्रयत्न केला. म्हणून गॅलिलिओ सुद्धा खगोलशास्त्रामध्ये काय ठरतो, तर खऱ्या अर्थाने ट्रू मॅन ऑफ सायन्स ठरतो. कशाच्या माध्यमातून, त्यांनी उपस्थित केलेल्या शंका आणि प्रश्नांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे आर्किमिडीज जो आहे, आर्किमिडीज आपण नाव ऐकलं असेल की आर्किमिडीजने सर्वात पहिल्यांदा हा भ्रम जो होता हा दूर केला की पृथ्वी जी आहे ही गोलाकार नसून काय आहे, वक्र आहे. म्हणजे तोपर्यंत मान्यता अशी होती की पृथ्वी ही काय आहे, तर गोल आहे, म्हणजे वर्तुळाकार आहे. तर पृथ्वी ही वर्तुळाकार नसून आपण आजही बघू शकता स्पेसच्या माध्यमातून की पृथ्वी ही गोल नसून काय आहे, तर वक्र आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे प्रातिनिधिक स्वरूपात आपल्याला उदाहरण मी समोर मांडले. असे विविध आणि अनेक उदाहरणं आपण लिहू शकता, ज्यानेकरून आपला निबंध जो आहे हा अधिकाधिक प्रगल्भ आणि अधिकाधिक डायव्हर्सिफाय करता येईल. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ह्या टॉपिकचं आपण विवेचन केलं. तर मित्रांनो, आपणास मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हे आपण UPSC 2024 टॉपिक बघत आहोत अत्यंत प्रातिनिधिक स्वरूपामध्ये. परंतु जर का आपण एक 2025च्या UPSC असेल किंवा MPSC असेल याच्या मुख्य परीक्षेसाठी जर का निबंधाचा जो मॉड्यूल, अभ्यासक्रमाचा मॉड्यूल जो आहे हा आपणास जर का हवा असेल तर आपण निश्चितपणे कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या आमच्या प्लॅटफॉर्मचा फायदा करून घ्यावा, जेणेकरून आपणास निबंध हा जो विषय आहे 250 मार्काचा हा अगदी कमी वेळामध्ये आपणास प्रिपेअर करणं सोपे जाईल. त्याचप्रमाणे हा जो मॉड्यूल असणार आहे हा मॉड्यूल मराठी आणि इंग्रजी या दोघही भाषांमध्ये असणार आहे. त्याचप्रमाणे मूलभूत गोष्टी ज्या आहेत त्या मूलभूत गोष्टींसह अत्यंत सर्वसमावेशक आपणास हा निबंधाचा मॉड्यूल आम्ही सादर करणार आहोत. त्याचप्रमाणे 8 ते 10 जे आहेत मित्रांनो, 8 ते 10 टेस्ट याच्यामध्ये लेक्चर्स यामध्ये असणार आहेत, ज्या लेक्चर्समध्ये आम्ही तुम्हाला इंट्रो, बॉडी, कन्क्लुजन, डायमेन्शन्स, मी जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे विविध उदाहरणं हे कसे डेव्हलप करायचे आणि उपलब्ध जी आपल्याकडे माहिती आहे याचा अधिकाधिक चांगल्या पद्धतीने वापर कसा करावा, जेणेकरून माहितीचा किंवा इन्फॉर्मेशनचा ओव्हरलोड न होता, कारण एक ना धड भाराभर चिंध्या न होता अगदी मोजके आणि उपलब्ध आपल्या नॉलेजचा वापर करून आपण कशा पद्धतीने निबंध एक छान पद्धतीने मांडू शकतो 1000 ते 1200 शब्दांमध्ये, हे आम्ही या ठिकाणी शिकवणार आहोत. त्याचप्रमाणे 8 टेस्ट ज्या आहेत या मॉक टेस्ट आम्ही घेणार आहोत, जेणेकरून सरावाच्या माध्यमातून आपणास
रचना करणं असेल, इंट्रोडक्शन लिहिणं असेल, टॉपिकचं विश्लेषण करणं असेल, त्याचं स्पष्टीकरण करणं असेल, या सगळ्या गोष्टींचं आपण एक तपासणी करणार आहोत, जेणेकरून आपल्याला हा जो निबंधाचा जो मॉड्यूल आहे अधिकाधिक व्यवस्थित पद्धतीने आपल्याला समजला आहे की नाही हे यातनं आपल्याला चेक करता येईल. त्याचप्रमाणे मित्रांनो, जे काही 8 टेस्ट असतील यातल्या सगळ्या टेस्ट जवळपास ज्या असतील त्या वैयक्तिक मार्गदर्शन आणि ऑनलाईन किंवा समोरासमोरच्या सत्रांमधून आम्ही आपल्या शंकांचं निरसन करणार आहोत, जेणेकरून आपल्याला प्रत्येक गोष्टीला जी काही अडचण येणार आहे, कारण निबंध हा MPSCच्या परीक्षेमध्ये हा नव्याने ॲड झालेला विषय असल्यामुळे सुरुवातीला अडचणी येणं साहजिक आहे. तर ह्या अडचणींमधून मार्ग कसा काढता येईल यासाठी आम्ही वैयक्तिक मार्गदर्शन आणि चर्चासत्रांद्वारे मार्गदर्शन करणार आहोत. तर आपण 250 मार्काचा हा जो निबंध आहे हा अगदी मर्यादित वेळेमध्ये जर का प्रभावीपणे तयार करायचा असेल तर आपण सर्वांनी या मॉड्यूलचा लाभ घ्यावा. त्याचप्रमाणे आपण जो निबंध निवडणार आहोत, कारण 8 टॉपिकमधले आपल्याला 2 निबंध लिहायचे आहेत, तर हे निबंध कसे निवडायचे, त्याची व्याख्या कशी करायची, विषय याला धरून कसं लिखाण करायचं, त्याचप्रमाणे सातत्य आणि प्रवाह कसं टिकवायचे, असे विविध जे प्रश्न असतात निबंध लिहित असताना, हे निबंध लिहित असतानाचे जे विविध प्रश्नांचं निरसन आम्ही करणार आहोत. तर मी आपणास विनंती करतो की आपण लवकरात लवकर यासाठी एनरोल करावे, जेणेकरून कोर्स लॉन्च करत असताना आपल्याला प्रॅक्टिस आणि लेक्चर्स या दोघांचाही लाभ घेऊन आपण निबंधाचा मॉड्यूल आपण आत्ताच तयार करून ठेवू शकतो, जेणेकरून 2025 UPSC आणि MPSC दोघांसाठीही आपल्याला या मराठी माध्यमातून आणि इंग्रजी माध्यमातून निबंध लिहिण्यात मार्ग सुखकर होईल. तर मित्रांनो, मी अपेक्षा करतो की सेशन आपल्याला नक्की आवडलं असणार आहे. आणि त्याचप्रमाणे मी आपणास विनंती करतो की यापूर्वीचे जे सेशन झालेले आहेत इतर 3 टॉपिकचे आणि इंट्रोडक्शनचे, हे सुद्धा आपण बघावे आणि हे लेक्चर बघून आपण निबंधामधून असणाऱ्या विविध विषयांवर आपण कशा पद्धतीने निबंध लिहू शकता याचा कच्चा मसुदा पण आपण करून घेऊ शकता. आणि या मॉड्यूलबद्दल किंवा निबंधाबद्दल कुठल्याही तुम्हाला शंका असतील तर आमच्या कैवल्य सिव्हिल सर्व्हिसेस मेंटर्स हब या वेबसाईटच्या माध्यमातून आणि फोन नंबरच्या माध्यमातून जो आम्ही वेबसाईटवर शेअर केला आहे यातनं आपण आमच्याशी कनेक्ट होऊ शकता आणि थेट आपण आपल्या शंकांचे निरसन करू शकता. मी आशा करतो की आपणास लेक्चर आवडलं असेल मित्रांनो. पुन्हा भेटूया पुढच्या टॉपिक क्रमांक 5 मध्ये. तोपर्यंत मित्रांनो, धन्यवाद.